हे ईश्वरा सर्वांना चांगली बुद्धी दे, आरोग्य दे, सर्वांना सुखा आनंदा ऐश्वर्या दे, सर्वांचं भलं कर, कल्याण कर, रक्षण कर आणि तुझे गोड नाम मुखात खंड राहू दे. सद्गुरुनाथ महाराज सद्गुरु पैमावली मातोश्री कुमारजींना प्रथम कृतज्ञ वंदन. आणि आपण सर्व सद्भक्त सत्श्रोते आपण सर्वांना आदरपूर्वक नमस्कार. आपण जे चिंतन करीत आलेलो आहोत की उपासनेचे जे अनेक मार्ग संतांनी ऋषीमुनी सद्गुरूंनी जे सांगितलेले आहेत आणि त्यात दिव्य साधना हा उपासनेचा मार्ग म्हणजे आकाश मार्ग असं त्याचं वर्णन केलं जातं. की ही जी उपासना आहे ही उपासना मानवी मनाला उन्नत करते. म्हणजे मन जे आज अशुद्ध आहे त्याच मनाचं उन्मनित रूपांतर होतं. इतर साधना आणि जी दिव्य साधना आहे ही दिव्य साधना म्हणजे आकाश मार्ग. म्हणजे आकाशातून जसं प्रवास करताना पक्षाला लगेच तो वेगाने पोहोचू शकतो, तर तो जर आपण जमिनीवरनं चालायला लागून त्याला खूप वेळ लागतो, मध्ये बरेच अडथळे जातात सगळं. पण हा मार्ग म्हणजे स्वरूपापर्यंत पोहोचण्याचा ज्ञानमार्ग आहे. पण त्याला भक्तीची जोड देता आली पाहिजे आणि त्याच्यातून साधकाची प्रगती होते. ही साधकाची प्रगती समजून घेण्याचा आपण गेल्या वेळेला प्रयत्न करत होतो की दिव्य साधना म्हणजे नेमकी त्याचं नेमकं काय आहे. बऱ्याच लोकांना त्याचं बऱ्याच वेळेला नेमकं काय असं असतं असं वाटतं की अनेक साधकांना ज्यावेळेस सद्गुरू म्हणतात की दिव्य साधना अमुक लोकांना मिळेल तर तिथल्या साधकांना वाटतं की प्रत्यक्ष देव दिसतो म्हणजे नेमकं काय आहे हा प्रश्न असतो. की देवाला पाहायला शिकवतात, खऱ्या देवाला पाहायला शिकवतात, त्याला म्हणतात दिव्य साधना. कारण प्रत्यक्ष देव दिसणार काय याची उत्सुकता बऱ्याच लोकांना लागते. आणि मग प्रत्यक्ष देव कशाला म्हणायचं याचं वर्णन जेव्हा सद्गुरू सांगत असतात तर ती बऱ्याच साधकांना ती कळत नाही आणि त्याच्यातून तिथेही ती तो मार्ग समजला होत नाही किंवा बऱ्याच लोकांना तो मार्ग पाहिजे तसा समजला जात नाही. म्हणून इथे ही उपकर होणं फार महत्त्वाचं असतं. पण गेल्या वेळेला आपण त्यावर चिंतन केलेलं होतं की आपण म्हणून जेव्हा आपल्या स्वतःकडे आपण पाहतो आणि हे जेव्हा पाहत असतो त्यावेळेला आपल्याला देह दिसतो. म्हणजे देह आहे हे कळतं आणि म्हणून देह म्हणजे आपण अशी आपली समज आहे. म्हणजे परंपरेने देहाच्या अपेक्षेत आपण सर्वांना एकमेकाला ओळखत असतो आणि आपण स्वतःही आपल्या स्वतःला देह म्हणून ओळखतो. पण प्रत्यक्ष हा देह जन्माला आल्यापासून सतत बदलत असतो. म्हणजे ह्या देहामध्ये जे रूपांतर बऱ्याच वेळेला होत असतं की अगदी 1-1.5 फुटाचा देह असतो तो 5 फूट 5.5 फूटपर्यंत वाढत जातो की 6 फूट होतो. आणि एवढं होत असताना वर्षानुवर्षे बदल होता होता एक दिवस तो देहसुद्धा वृद्धावस्थेत जातो आणि त्या देहाला मृत्यू येतो. लक्षात घ्या काय म्हणतो. त्यामुळे आपल्याला मृत्यू होणं म्हणून बऱ्याच लोकांना ती भीती असते. पण प्रत्यक्ष देह म्हणजे आपण आपल्या देहावर जसे कपडे चढवतो तसं देहाच्या आत हे जे जाणणारं तत्व आहे त्या तत्वाने देहाचे कपडे चढवते स्वतःवर. हा बोध आहे लक्षात घ्यायचा. पण आपण ज्याला आपण देह आहोत असे समजतो तसे ते आपण त्या देहाच्या आतून सगळं पाहत असतो. म्हणजे देहाच्या आधारे
आपण जे आहोत ते आपण पाहत असतो. त्यालाच सोप्या भाषेत जाणीव म्हणतात किंवा जाणणारं तत्व. म्हणजे व्यवस्थित त्याचा जर बोध झाला तर कळेल. म्हणून हे जाणणारं तत्व आहे आणि तेच जाणणारं तत्व डोळ्यातून पाहतं, कानातून ऐकतं, नाकातून गंध जाणतं, जिभेतून स्वाद चालतं, त्वचेच्या अंगाने स्पर्श जाणतं, हातापायाने ते कार्य करतं. म्हणून कर्मेंद्रिय, ज्ञानेंद्रिय असं या शरीराच्या ठिकाणी सगळी इंद्रिय आहेत हे आपण सांगितलं जातं. म्हणून ही जी ज्ञानेंद्रिय म्हणजे आपण नाही, हे शरीर म्हणजे आपण नाही, हा बोध तिथे दिला जातो. जे आपण जन्माला आल्यापासून सद्गुरूंपर्यंत येईपर्यंत मी म्हणजे हे शरीर, ही जी आपली ओळख असते आणि त्या ओळखीच्या अधिष्ठानावर आपण सगळे जीवन जगत असतो. आणि हे सगळे जे जीवन जगतो त्यामुळेच संतांच्या दृष्टीने असे जीवन जगणारे लोक भ्रमिष्ठ आहेत असं म्हणतात. म्हणजे त्यांना भ्रम झाले, कारण शरीर म्हणजे ते नव्हेतच. इतरांच्या मध्ये आणि स्वतःच्या मध्ये सुद्धा आपल्याला हे लक्षात घेता आलं म्हणजे हे शरीर म्हणजे आपण नाही. पण आपण नाही म्हणजे नेमकं काय आहे, तर ह्या शरीराच्या द्वारे, शरीराच्या आधारे हे जे जाणणारं तत्व आहे, म्हणजे जाणतं, डोळ्यातून पाहतं, ऐकतं, म्हणजे जाणणं आहे. हे जे जाणणारं तत्व ते आपण आहोत. ते आपण आहोत हे कळायला कठीण पडतं. म्हणजे ज्यावेळेला आपण आरशात पाहतो, तर आरशात समोर आपलं प्रतिबिंब दिसतं. म्हणून प्रथम आपण आरसा पाहतो, आरशात आपलं प्रतिबिंब पाहतो, पण ते आपलं प्रतिबिंब नसतं, ते देहाचं प्रतिबिंब असतं. हे आपल्या लक्षात येतं. पण जसं देहाचं प्रतिबिंब बघितल्यानंतर पुन्हा आपण आपल्या स्वतःकडे पाहतो. म्हणजे समजा आपल्याला केस विचारायचे असतील तर आपण आपल्या केसांकडे पाहतो, त्याप्रमाणे फणीने ते केस विंचरतो. आरशात पाहून भांग पाडणं किंवा कसं केस विंचरणं हे जे आहे ते सगळं तिकडे पाहतो. पण भान कुठे घेतो आपण? स्वतःकडे, म्हणजे शरीराकडे. रूप समोर दिसतं, पण दिसल्यानंतर ह्या देहाचं भान आपण घेतो. आणि ह्या देहाचं भान घेऊन जसं स्वतःला आपण पाहतो आणि हे माझं प्रतिबिंब असं जे आपण म्हणतो ते खरं प्रतिबिंब असतं शरीराचं. आपलं स्वतःचं प्रतिबिंब पडतच नाही. आश्चर्य वाटतं. म्हणजे समोर जे आरशात आहे ते माझं प्रतिबिंबच नाही आहे, ते आहे कोणाचं? शरीराचं प्रतिबिंब आहे. हा बोध आपल्याला कळला पाहिजे पहिल्यांदा की दिसतं ते शरीर आहे आणि ह्या शरीराला चालवणारं जे तत्व आहे किंवा शरीरातून जाणणं म्हणजे पाहणं, ऐकणं, बोलणं जे चाललेलं आहे ते जे तत्व आहे ते तत्व आपण आहोत. आणि ह्या आपल्याला कसलाच आकार नाही आहे. जसं पाणी कसं जसं निराकार आहे, काय वायू तत्व जसं निराकार आहे, तसे त्याहूनही सूक्ष्म असे आपण आहोत. हा बोध पटकन लक्षात येत नाही. पण हे जर कळलं तर देहाच्या अपेक्षेत जीवन जगत असताना आपल्या ठिकाणी जे अनेक चुकीच्या गोष्टी घडत असतात, ते चुकीचं वागणं होत असतं किंवा जीवनाकडे पाहताना नकारात्मकतेने जे आपण पाहत असतो त्याच्यामध्ये बदल होईल. म्हणजे खरं पाहायचं कसं ते कळलं पाहिजे. म्हणून खरा परमार्थ हा पाहण्यात आहे. हे वर्म ज्याला कळलं नाही त्याचा सर्व परमार्थ पाण्यात, असं एक सद्गुरूंचं अमृतशी आहे की पाहणं सुधारलं पाहिजे. पाहणं सुधारलं पाहिजे म्हणजे आधी स्वतःकडेच पाहणं, कसं पाहायचं हे कळलं पाहिजे. मग इतरांकडे कसं पाहायचं हे कळलं पाहिजे. म्हणजे आपण देह आहोत, मग ह्या देहाला ठेवलेलं नाव म्हणजे आपण. जात पात धर्म पंथ ही देहाला ठेवलेली आहे संस्कारातून. प्रत्यक्ष आपण म्हणून जे आहोत ह्या देहातून कार्य असलेले, त्या आपल्याला नाव नाहीये, गाव नाहीये, जात नाहीये, धर्म नाहीये, रंग नाहीये, रूप नाहीये. जे दृश्याच्या अपेक्षेत जे जे वर्णन आपण करतो ते कसलंही वर्णन आपल्याला नाही. म्हणजे आपण कसे आहोत? आपण निराकार आहोत. हे जे निराकार आहोत,
पण तेच निराकार तत्व जाणतं आणि हीच त्याची खूण आहे. म्हणून त्याला पाहायला जायचं असेल म्हणजे आपण आपल्याला पाहायला जाऊ तर आपल्याला आपण पाहू शकणार नाही. समोरची व्यक्ती सुद्धा आपण मुळात जे आहोत त्याला पाहत नाही, ती देहाला पाहते आणि देहाला पाहून आपण आपल्याशी बोलत आहे, संवाद साधते. तर हा महत्त्वाचा मुद्दा जो पॉइंट आहे तो जर आपण लक्षात ठेवला की आपलं हे जे जीवन आहे ते आपण निराकार आहोत आणि हे निराकार आहोत हे जर कळलं आपल्या जीवनातले बरेच प्रॉब्लेम सॉल्व्ह होतील. चिंतेचे, काळजीचे जे सगळ्या गोष्टी आहेत आपल्या जीवनामध्ये त्याच्यातून आपल्याला अगदी सहजपणे बाजूला होता येतं. म्हणून हे कळणं फार महत्त्वाचं असतं. म्हणून गेल्या वेळेला त्याला आपण शब्द वापरला जाणीव, म्हणजे जाणते ती जाणीव, जाणणारं तत्व ती जाणीव. ह्या जाणणारं तत्व आहे ओळखायचं कसं? सगळं जे जाणणं चालू आहे ते ह्या तत्वाच्या द्वारे, तत्व म्हणतो आपण, तत्व म्हणजे तिथे कसला आकार, रंग, रूप, गंध काही नाहीये, पण ते आहे. ते आहे हे असणे पण एक बाजूने कळतं आणि दुसऱ्या बाजूने ते जाणतं आहे हे कळतं. आणि हे कोणाला कळतं? त्या तत्वालाच कळतं. आपण पाहतो, आपण बोलतो, आपण ऐकतो, आपण चालतो, म्हणजे हे आपण चालतो म्हणजे खरं काय असतं? ह्या शरीराच्या द्वारे डोळ्यातून आपण पाहतो, ह्या शरीराच्या द्वारे कानातून आपण ऐकतो, या शरीराच्या द्वारे नाकातून आपण गंध जाणतो किंवा श्वासोच्छ्वास जाणतो. ह्या तत्वाच्या द्वारे तत्व हे शरीराच्या द्वारे स्पर्शाचं जाण घेते, स्वाद चाखतो जिभेच्या द्वारे. म्हणजे हे सगळं शरीर आहे ते एक इन्स्ट्रुमेंट आहे आणि त्या इन्स्ट्रुमेंटच्या द्वारे, इन्स्ट्रुमेंट म्हणजेच त्याला आपण साधन म्हणतो. जसं गाडी आणि ड्रायव्हर अशा दोन गोष्टी आहेत, तसं शरीर आणि शरीराचा मालक म्हणजे हे जाणणारं तत्व, अशा दोन गोष्टी आपल्या जीवनात असतात. जसं ड्रायव्हरला आपण ड्रायव्हर हा विसरला आणि गाडीच आहे आपण म्हणून जर जीवन जगायला लागला, गाडीच्या बाहेरच पाडायला बघत नाही, त्याला फक्त तो गाडीत बसला, मला गाडीच आहे मी असा जर विचार करतो चालवायला लागला तर आपण म्हणतो त्याचं डोकं फिरलंय. तसं साधू संत ज्या म्हणतात सगळे भ्रमिष्ट आहेत, कारण जो मी म्हणणारं जे तत्व आहे ते मी शरीर नाहीये, तर शरीरातून जाणणारं तत्व ते मी हे कळलं पाहिजे. आता हे कळण्यासाठीच जरी किती स्पष्ट सांगितलं तरी आकळणं कठीण पडतं, समजून घेणं. कारण आपल्याला ती देह मी आणि देहातूनच मला जीवन जगायचं आहे ह्या सवयीने आपण इतके घट्ट असतो की अंतर्मनात तो भाव इतका घट्ट आहे की देह म्हणजे मी नाही असं म्हटलं तरी आपल्याला ते बरोबर पण वाटत नाही आणि योग्यही वाटत नाही की तसं आपण जीवन जगत. पण ही वस्तुस्थिती आपल्याला लक्षात घेता आली. ही वस्तुस्थिती लक्षात घेताना सद्गुरूंनी नामाचा नंदादीप मध्ये नाम आणि मी हे प्रकरण सुंदरपणे मांडलेले आहे की सूर्याचा प्रकाशाचं एक किरण मडक्यात गेलं आणि ते किरण जेव्हा मडक्यात गेलं ते स्वतःला मडकं म्हणायला लागलं. किरण आहे म्हणून ते विसरलं आणि विसरल्यामुळे आता ह्या किरणाला पुन्हा हे ज्ञान व्हायचं असेल तर काय केलं पाहिजे? तर पहिली एक गोष्ट लक्षात ठेवलं, मी म्हणजे मडकं नाही हे त्याला कळलं पाहिजे, ते कोणतरी सांगितलं पाहिजे. मी म्हणजे मडकं नाही कळल्यानंतर नेमकं काय केलं पाहिजे? मग स्वतःचं जे स्वरूप आहे की ते किरणाचं स्वरूप आहे प्रकाश, ते प्रकाश स्वरूप आपण आहोत हे कळलं पाहिजे. मग हे प्रकाश स्वरूप आहे म्हणजे नेमकं कोणाचं प्रकाश स्वरूप आहे? तर सूर्याचं हे किरण आहे हे त्याला कळलं पाहिजे. मग मी सूर्याचा आहे हे कळलं पाहिजे आणि सूर्य आणि मी म्हणजे प्रकाश स्वरूपच आहे हे कळलं पाहिजे. याला म्हणतात ज्ञानमार्ग. तसं देहाच्या मडक्यामध्ये हे मी म्हणणारं तत्व आहे आणि ते तत्व ज्याला परमेश्वरी शक्ती आपण म्हणतो की चैतन्याचा सागर म्हणतो, त्या सागराचं एक किरण आहे. सर्व रूप
प्रत्येक रूपातून ते हे किरण, त्या चैतन्य स्वरूपाची ही किरण आहेत आणि प्रत्येक किरण मी देह या भावाचं जीवन जगतो. जसं त्या किरण सूर्याच्या किरणाला मी मडकाय असं वाटायला लागतं, तसंच आपण म्हणून जे जाणणारे तत्व आहे ते आपला देह म्हणजेच मी ह्या देहभावातून जीवन जगतो आणि त्यालाच अहमभाव म्हणतात आणि त्यात अहमभावाला अहंकार म्हणतात. अहंकार म्हणजे मी देह आहे हा भाव. आपण स्थूल अहंकार जे म्हणतो, आपण गर्वाने बोलतो, उन्मत्तपणे बोलतो, सगळ्यांना तोडून मोडून बोलतो, हा अहंकार. आणखी त्याच्यावर तो अधिक फुलला जातो तर तो स्थूल अहंकार. पण मुळात आपण मी देह आहे हा सूक्ष्म अहंकार आहे आणि हा मी देह हा सूक्ष्म अहंकार आपल्याला बाजूला जर करायचं असेल तर प्रथम सद्गुरूंनी जे ज्ञान दिलंय त्या ज्ञानावर नितांत श्रद्धा असावी लागते. सद्गुरूंवर श्रद्धा म्हणजे सद्गुरूंच्या ज्ञानावर श्रद्धा असावी लागते. कारण ज्ञानावर श्रद्धा असल्यानंतर आपण आपल्याला ओळखण्याचा तिथे प्रयत्न केला पाहिजे की या डोळ्यातून कोण पाहतं. डोळा पाहतो की डोळ्यात तुझ्या द्वारे पाहणारा मी जो आहे तो वेगळा आहे. डोळा म्हणजे मी नाही. कारण जाणणारं हे तत्व आहे, ज्या समजा एखादा अंध असतो, डोळ्यातून पाहू शकत नाही, पण डोळ्यातून पाहू शकला नाही तरी तो जाणू शकतो. म्हणजे स्पर्शाने जाणतो, आवाज असतो ते जाणतो, मग त्या आवाजाने तो समोरच्या गोष्टी माणसाला ओळखायला लागतो. म्हणजे हे जाणणारं तत्व हे 5 ज्ञानेंद्रियाचा वापर करून ते सतत जाणत असतं आणि हे सतत जाणणारं तत्व ते मी. हा बोध साधकाला व्हावा लागतो. कारण साधक जोपर्यंत हा बोध घेत नाही तोपर्यंत त्याला साधना कळणार नाही. साधना कळण्यासाठी मी म्हणणारं हे जे तत्व आहे ते निराकार आहे. ते देह म्हणजे मी नव्हे हे परत लक्षात ठेवायचं. देहातून मी कार्यरत आहे, देहातून मी जाणत आहे आणि देहातून जे मी जाणत आहे तो जाणणारं तत्व मी आहे. जिथे देहाभिमान बाजूला होतो, जिथे देहाभिमान बाजूला झाला की त्या देहाभिमानात असलेल्या जातीचा अभिमान, धर्माचा अभिमान, पंथाचा अभिमान, राष्ट्राचा अभिमान, हे सगळं मूळ देहाच्या अभिमानावर हे सगळे अवलंबून असलेलं सगळ्या डोलाला कोसळतं. इथे फक्त हे जाणणारं तत्व आहे आणि हे आत्ता हे ह्या देहातून प्रगट आहे. काही काळानंतर ह्या देहातून ते परत वेगळं होणार आहे आणि जरी वेगळं झालं की पुन्हा दुसरा देह धारण करून पुन्हा त्याचा प्रवास चालू. म्हणजे हा प्रवास आहे प्रत्येक मीचा, म्हणजे ह्या जाणणाऱ्या तत्वाचा हा प्रवास चालू आहे हे लक्षात आलं पाहिजे. आणि म्हणून हे लक्षात येण्यासाठी आपण म्हणजे जाणणारं तत्व आहे हे पुन्हा 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 स्वतःला सांगावं लागतं. नुसतं एकदा सांगितलं की झालं नव्हे. कारण अंतर्मनामध्ये मी देह आहे हा बोध इतका घट्ट असतो की तो सुटत नाही. सगळ्यात कठीण गोष्ट तर हीच असते की अंतर्मनामध्ये ह्या ज्या अनेक भावना, धारणा, कल्पना ज्या आहेत त्या सगळ्या अहमभावावर आधारित असल्यामुळे तिथे माणसाच्या मनाला चिंता लागते, काळजी लागते किंवा अनिष्ट गोष्टी मनासंग नाही त्याला राग येतो. या सगळ्या गोष्टी ज्या घडतात त्या फक्त देह मी ह्या भावामुळे घडत आहे. म्हणून जी वस्तुस्थिती आहे की देह म्हणजे मी नाही तर देहातून जाणणारं जे तत्व आहे ते मी. म्हणून ते तत्व ते मी आहे हे पुन्हा 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 आपल्याला जोपर्यंत पक्क होत नाही की मी कोण आहे, तर मी म्हणणारी हे जाणीव आहे म्हणजे जाणणारं तत्व आहे हे स्वतःला पुन्हा पुन्हा सांगायचं असतं. ते लक्षात ठेवण्यासाठी संतांनी नामस्मरण सांगितलं. म्हणजे आता कसं परत लक्षात घ्या. संत जेव्हा नाम देतात शिष्याला, ते गुरु सद्गुरु जेव्हा शिष्याला देतात तेव्हा ते जाणणारं तत्व तू आहे, तत्वम असी असं पूर्वीच्या वेदामध्ये घोष सांगितलं जातं, महावाक्य. ते जे तू म्हणतो अनंत स्वरूप म्हणजे परमेश्वरी शक्ती जे आहे तीच परमेश्वर शक्ती तुझ्याद्वारे प्रगट आहे. म्हणजे प्रत्येक मानवी देहाच्या द्वारे तीच शक्ती प्रगट आहे हा बोध शिष्याला प्रथम देत असतात. आणि तो बोध शिष्याला समजून घेण्यासाठीच बराच मोठा अभ्यास करावा लागतो. आणि जो तो अभ्यास म्हणतो आपण त्यालाच आपण दिव्य साधनेचा अभ्यास म्हणतो. की ह्या शरीरातून पाहताय तर पाहणार कोण आहे
लक्षात घ्यायचं, पाहणारं कोण आहे? शरीर नाही. शरीराच्या द्वारे हे जाणणारं तो पाहतं, कानाच्या द्वारे हे जाणणारं तत्व ऐकतं, नाकाच्या द्वारे हे जाणणारं तत्व गंध जाणतं. नाक गंध जाणत नाही, कान ध्वनी ऐकत नाही, डोळे पाहत नाही, तर ते तत्व जे आहे जाणणारं, ते तत्व ह्या सर्व ज्ञानेंद्रियात नसतं. आणि ते काहीच नसल्यामुळे त्यालाच आपण मृत्यू म्हणतो, कारण जाणणारं तत्व त्या शरीरातून वेगळं झालेलं असतं. आणि जोपर्यंत ते जाणणारं तत्व शरीरात आहे तोपर्यंत त्याचं सगळं जाणणं चालू असतं. म्हणजे गाढ झोपेत सुद्धा आपण जाणत असतो, पण ते जाणणं नेहमी स्वरूप असतं आणि त्यामुळे आपण जाणतोय कळत नाही. पण स्वप्न आपण पाहताना आपण स्वप्न पाहिलं हे आपण सांगतोच, म्हणजे ते आपण जाणतो. स्वप्नात आपण जाणत असतो, पण ते जाणणं जरा थोडंसं जागृतीपेक्षा वेगळं आहे. पण ह्या सगळ्या अवस्था ह्या जाणणाऱ्या तत्वाच्या, म्हणून हे जाणणारं तत्व मी, म्हणून सतत हे लक्षात ठेवायला लागतं. पण हे लक्षात ठेवायचं कसं? हा पुढचा, म्हणजे एकदा हे जरी सांगितलं तरी अंतर्मनामध्ये आपण हे जाणणारं तत्व आहोत हे सतत लक्षात ठेवण्यासाठी सतत ह्या अंतर्मनाला त्याचा बोध द्यावा लागतो. आणि तो बोध देण्यासाठी संतांनी ही दिव्य साधनेचा मार्ग सांगितला. म्हणून तो मार्ग कसा आहे? तो मार्ग आहे सोपा. आपलं सतत जे जगणं आहे ते जगणं कसं असतं? आपण सतत समोर प्रत्येक गोष्ट जाणण्याचा प्रयत्न करत असतो. पाहतो आणि पाहिल्यानंतर ते जाणतो. जाणल्यानंतर योग्य अयोग्य आहे की नाही त्याचं चिंतन करतो आणि त्या चिंतनातून परत आपण कृती करतो आणि त्या कृतीतून परत आपल्याला परिणाम रूपाने भोग मिळतात आणि ते आनंदाचे काही दुःखाचे भोग असतात. असं आपलं सगळं जीवन चाललेलं असतं. म्हणून हे जे सतत पाहणं आहे, म्हणून पाहण्यात सुधारणा झाली पाहिजे ते म्हणतात. तर इथे मूळ काय आहे? जगण्याचं पाहणं हे मूळ आहे. म्हणून पाहायला शिकलं पाहिजे. कसं पाहायला शिकायचं आहे? तो बोध आता आपल्याला त्या साधनेच्या मार्गामध्ये सांगितलं. म्हणून इथे संतांनी एक सोपा मार्ग सांगितला, तो म्हणजे श्वासाकडे पाहायला शिका. दृश्याकडे, कोणत्याही दृश्याकडे पाहिल्यानंतर त्या दृश्याच्या रूपाबद्दल आपल्या मनामध्ये विविध भावना निर्माण होत असतात. कोणताही, कोणतरी एखाद्या व्यक्तीला पाहिलं, दुसऱ्या धर्मीय व्यक्तीला पाहिलं आणि त्या धर्माबद्दल आपल्या मनामध्ये जर काही अनिष्ट विचार असेल तर त्या व्यक्तीला पाहिल्यावर लगेच आपल्याला ते अनिष्ट विचार आपल्याकडे प्रकट व्हायला लागतात. असं आपलं पाहणं आहे. म्हणजे आपल्याला कधी द्वेष येतो, कोणाला पाहिलं द्वेष येतो, कोणाला राग येतो, कोणाला वाईट चिंतन होतं. तेच आपल्या आवडीच्या माणसाबद्दल आपल्याला आपल्याकडे त्याच्याबद्दल आपलेपणा असतो की त्याच्याबद्दल कसं बोलायचं, काय बोलायचं विचार असतात. हे सगळं तिथे सुरू होत असतं. मग असं एखादं दृश्य पाहिलं पाहिजे की तिथे कसलेच विचार येता कामा नये. म्हणजे त्या दृश्याच्या संदर्भात विचार. आता आपण कुठेही पाहिलं तर त्या जे पाहतो त्या संदर्भात विचार करायला लागतो त्या क्षणी. ते इतके स्प्लिट ऑफ सेकंड मध्ये तिथे होतात की आपलं लक्षात नसतं, पण त्या विचारात आपण वाहून जातो. आता इथे आपणच जे आहोत हे अनुभवण्यासाठी वाहण्याची प्रक्रिया आपल्याला थांबवायची आहे. सतत गुंतत असो त्या ती प्रक्रिया थांबवायची असेल तर संतांनी सांगितलं की पहिले एका जागी शांतपणे बसा, स्थिर बसा. आणि स्थिर बसल्यामुळे जिथे एकांत आहे अशा एकांत जागी बसा. म्हणजे ते आवाज येणार नाही, दुसरं कोणी तुम्हाला डिस्टर्ब करणार नाही. आणि अशा व्यवस्थित अगदी, आणि असं असेल तर चांगलं मन प्रसन्न होईल असं एखादा सुगंध अगरबत्तीचा लावा की तिथे शांती असेल, सुगंध असेल आणि तिथे मन शांत होईल बाह्यांगाने. आता हे बाह्यांगाने बसल्यानंतर एका जागी स्थिर बसल्यानंतर श्वासाकडे पाहायला शिकलं पाहिजे. श्वास हा आपला जन्माबरोबर, जन्माला आल्यानंतर श्वास चालू होतो. आईच्या पोटात आपण श्वासोच्छ्वास करत नाही. गंमत आहे, आता 5 मिनिटं पण श्वासाशिवाय राहता येत नाही. आईच्या पोटामध्ये 9व्या महिन्यामध्ये म्हणा की 8व्या 9व्या महिन्यामध्ये सुद्धा आपल्याकडे श्वास, आपल्या नाकपुड्या बंद असतात. पण जन्माला आल्यानंतर त्या मुलाला उलटा करून पाठीवर थाप का मारतात की त्याने रडलं पाहिजे, त्यामुळे नाकपुड्या उघडल्या पाहिजे. रडलं नाही तर नाकपुड्या उघडणार नाही. म्हणून पहिली सुरुवात रडण्यापासून सुरुवात करावी लागते. पण ते रडणं कशासाठी? जीवन जगण्यासाठी.
गंमत आहे ना. आता रडतो तर रडतच बसतो, जीवनामध्ये दुःखच निर्माण करत बसतो. पण ती सुरुवात रडायची असते की त्याच्यातून नाकपुड्या उघडतात आणि तिथे श्वासोच्छ्वास चालू होतो आणि तो श्वासोच्छ्वास अंतापर्यंत चालतो. ज्या दिवशी श्वास थांबला त्यावेळेला ह्या जाणीवेचा त्या देहातून असलेला प्रवास थांबला, तिथे ती जाणीव दुसरा देह धारण करते असं शास्त्र सांगतं. आणि म्हणून हा जो श्वास आहे, ह्या श्वासाला रंग नाही, रूप नाही, गंध नाही, त्यामुळे त्याच्याबरोबर वाईट चांगला वाईट विचार येण्याचं काही कारणच नाही. पण डोळे बंद करायचे, एकांत जागी बसवणे, कोणी आपल्याला आवाज देणार नाही, कोणी डिस्टर्ब करणारी शक्यता, ह्या पद्धतीने बसावं लागतं आणि तिथे मग श्वासाकडे पाहावं लागतं. श्वासाकडे कसं पाहायचं? दीर्घ श्वास घ्या आणि दीर्घ श्वास सोडा. आणि एकदा तो श्वासाकडे, कारण श्वास सतत चालू आहे पण आपलं लक्षच नसतं. जेव्हा आपण लक्ष द्यायला लागतो तो जरासं आणखी दीर्घ होतो आणि कमी होतो, असं काहीतरी आपल्याकडे होतं. पण जोपर्यंत आपण लक्ष देत नाही तो आपल्यापर्यंत बरोबर सहज चाललेला असतो, म्हणजे सहज आहे श्वास. आणि त्या श्वासाकडे पाहायला शिकायचं आहे आणि त्या श्वासाकडे फक्त पाहायचं आहे. ते फक्त पाहणं शिकायचं आहे आपल्याला. म्हणून सगळ्यांनी डोळे बंद करा, म्हणजे प्रॅक्टिकल आपण हे कसं होतं ते कळेल आपल्याला. जरा दीर्घ श्वास घ्या, बंद करा आणि दीर्घ श्वास घ्या आणि दीर्घ श्वास सोडा. 2-3 वेळा असं सहज करा, म्हणजे श्वासाकडे संपूर्ण लक्ष कसं जायचं ते कळेल. आता श्वास येतोय आणि जातोय हे आपल्याला कळतंय, हे आपल्याला कळतंय, म्हणजे हे जे जाणणारं तत्व आहे त्याला कळतं. श्वास येतोय आणि श्वास जातोय. नाकपुडीच्या टोकावर आपलं सगळं लक्ष राहू द्या आणि श्वासाकडे फक्त पाहत राहा. फक्त श्वासाकडे पाहायचं आहे. जीभ टाळूला लागू द्या. मान जराशी ताठ राहू द्या. पाठ सरळ राहू द्या. श्वास येतो आणि श्वास जातो हे पाहत राहा. हळूहळू डोळे उघडा. सगळ्यांना श्वासाकडे पाहता आलं. श्वास कळला, येतो जातो. आता श्वासाकडे लक्ष देताना आणखीन काय काय होत होतं तुमच्याकडे? काय होत होतं श्वासाकडे पाहताना? आणखीन काय होत होतं का? होत होतं की नाही? नुसतं गपचूप असं कळणारच. निवांत काय वाटलं? हवा इथे जाते वाटलं. आणखीन काय कळलं? आणखीन कोणाला काय कळलं? काय कळलं? विचार थांबले, म्हणजे नेहमीच पाहण्यातून असलेले विचार थांबले त्या क्षणासाठी. पण आणखीन जास्त वेळ बस राहिला तर हळूहळू आतून विचार यायला लागले. परत असतं गप्प. असं असतं, हे मनाला शांत बसायची सवय नाही. बाहेरच्या गोष्टीपासून त्याला स्थिर बसून शांत बसवलं तर त्याला आतून विचार यायला लागतात. म्हणजे म्हैस जशी रवंकन खाऊन खाऊन झाली की एखाद्या बसली काय करते, गाय म्हैशी आतलं अन्न परत बाहेर करतात, चावत बसतात. तसे आपला मनाचा स्वभाव आहे, आतून निरनिराळे विचार वर यायला लागते. आता इथे सावध राहायचं. विचार आले तरी विचारांकडे लक्ष नाही द्यायचं. म्हणजे मनाचं शुद्धीकरण कसं होतं तरी सांगतो. विचारातून येतील, चांगले असतील, वाईट असतील, कसलेही असतील, त्या विचाराकडे पाहायला जायचं नाही. सगळं लक्ष कुठे पाहिजे?
फक्त श्वासाकडे पाहिजे. फक्त श्वास येतो आणि जातो ही पहिली स्टेप आहे. स्वतःला अनुभवण्याची पुढे आहे, पण पहिलं मनाला स्थिर करणं, मनाला शांत करणं, मनाला निवांत करणं ही पहिली पायरी. आणि ही पहिली पायरी परत तुम्ही आता घरी जाऊन, कारण आता परत जर तुम्ही बसलात, आता मी म्हणा तुम्हाला विचारलं, तुमच्याकडे विचारायला बघा करू. आता किती लोक सांगतात विचार येतात की नाही, तर बघा आता 2 मिनिटं परत बघू आपण काय करतो. परत बघा, डोळे बंद करा आणि सगळे लक्ष नाकपुडीकडे असू द्या. श्वास येतो आणि श्वास जातो, पहा. डोळे उघडा हळूहळू. काय वाटलं आता? शांत वाटलं की विचार येत होते? शांत वाटलं. शांत वाटायला हवं, पण विचार आले तर पटकन 5-5, 10-10 मिनिटं, पण अर्धा पाऊण तास जर तुम्हाला असं बसायला सांगितलं, थोडा म्हणा किती वेळ बसायचं मनात येईल, समजलं? तोही विचार, त्याच्याकडे लक्ष द्यायचं. काही हो, फक्त श्वासाकडे पाहता आणि फक्त श्वासाकडे पाहिलं तर हळूहळू हळूहळू आधी भरपूर विचार आले, नाही आले तर उत्तम आहे, यायलाच पाहिजे असं नाही, नाही येते चांगलं लक्ष आहे. पण एखादी चिंता असते माणसाला, की एखादी काळजी असते, की पुन्हा पुन्हा अनेक विचार येत असतात, असं असतं. त्याने काय करायचं? नुसतं श्वासाकडे पाहत बसायचं. श्वास येतोय आणि जातोय, येतोय आणि जातोय. इथे जितकं पाहायला लागाल तितकं येणारे विचार नंतर हळूहळू कमी 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 होत जातात. कारण विचारांचं पण एक टोकाला जाईपर्यंत अनेक विचार येतील. तिथे अजिबात लक्ष नाही दिलं तर ते विचार येईल आणि निघून जाईल, येईल आणि निघून जाईल, आपोआप विरतो, येतो आणि विरतो. ज्यावेळेला आपण त्या विचाराकडे लक्ष देतो त्या विचाराला बळ येतं आणि त्या अधिक अधिक त्या विचारात आपण गुंतत जातो. म्हणून विचारापासून बाजूला व्हायचं असेल तर विचारांना येऊ द्या आले तरी, पण फक्त पाहायचंय. आणि हे पाहण्याचा अभ्यास पहिला करावा लागतो. आणि ह्या पाहण्यातून मनाला स्थिरता यावी लागते. की ही पाहणं आपल्याला नुसतं पाहायला पाहिजे, त्यासाठी अनेक दिवस हा अभ्यास केला पाहिजे, एका दिवसाचा अभ्यास नाही. कधी कधी घरामध्ये काही अडीअडचणी झाल्या किंवा बाहेरची परिस्थितीमुळे अडीअडचणी आणि तिथे बसलं तर त्या गोष्टीचे पण विचार येऊ शकतात. पण तिथे आपल्याला काही लक्ष द्यायचं नाहीये, फक्त विचाराकडे लक्ष द्यायचं आहे. आणि ते विचाराकडे लक्ष देण्याचा अभ्यास पहिला करायचा आहे. हा विचाराकडे लक्ष देण्याचा एकदा अभ्यास झाला की तुम्ही 7 दिवस 8 दिवस हे करा, मग पुढच्या पायरीला जाता. गुरु शिष्य ज्यावेळेला हा अभ्यास द्यायचा त्यावेळेला एक गोष्ट कधी सांगायची, एवढं कर, मग परत पुढच्या महिन्यात बघूया म्हणायचे. कारण तिथे परिपक्वता आली पाहिजे. पुढच्या स्टेप आहेत, सगळे आहेत, पण ते सगळे जरी माहिती आणि तुम्ही पुढच्या स्टेपला धावायला लागलात तर पहिलीच पायरी पक्की होत नाही आणि पुढच्या पायरीवर उड्या मारायला जातो आपण आणि काहीच मिळत नाही आपल्याला. म्हणून इथे पहिलं एकच लक्षात ठेवायचं आहे की मनाला आपल्याला स्थिर करायचं आहे. आणि मनाला जर स्थिर करायचं असेल तर मनाला त्या श्वासावर धरून ठेवायचं. मनाला श्वासाला धरून ठेवल्याशिवाय मन स्थिर होणार नाही. कारण मनाला स्थिर होण्यासाठी कसला तरी आधार द्यावा लागतो. मन स्वतःहून स्थिर होऊ शकत नाही. मन हे चंचल आहे आणि चंचल मन असल्यामुळे त्याच्यामध्ये विचार खूप येतात. म्हणजे एखादा माणूस दिवसभरात 60 हजार विचार करतो असं शास्त्रज्ञ सांगतात. आपल्या लक्षात नाही आपण इतके विचार करतो. 60,000 म्हणजे कमी नाही झाले.
की हे जर विचार असेल तर मन अस्थिर राहणारच. म्हणून कोणताही माणूस हा विचारात जो जास्त गुंतायला लागतो त्याला त्या विचारांचा त्रास व्हायला लागतो. म्हणून त्या त्रासातून मुक्त होण्यासाठी पहिली सोपा मार्ग आहे, पहिला फक्त श्वासाकडे पाहत राहा. आणि श्वासाकडे पाहता पाहता कधी कधी मन इतकं निवांत होऊन जाईल तर कधी कधी झोपही होऊन जाईल. झोपायला काही हरकत नाही, झोप आली झोपून जा. पण रोज हा अभ्यास केला पाहिजे आणि त्या अभ्यासातून आपल्याला फक्त पाहणं सुधारायचं. पाहणं सुधारायचं म्हणजे काय, प्रत्येक गोष्ट डोळे उघडे करून पाहताना आपण प्रत्येक गोष्टीचा विचार करायला लागतो. इथे सगळ्याच गोष्टीचा विचार करायची काही आवश्यकता नसते. आपल्याला हवं त्याच गोष्टीचा विचार करायचा असतो. नको त्या गोष्टीकडे लक्ष दिलं नाही तर आपण सगळे सुखी राहू शकतो. पण आपल्याला ती सवय नसते. आपल्याला प्रत्येक गोष्ट जे जे पाहतो तिथे कुठेतरी काय 4 लोक जमा जातात, आपण 10 परत बघायला जातो आतमध्ये काय चाललंय आहे ना. उगीच काही कारण नसतं. आपण असतो कुठे लांब तरी कशाला जमा झाली लोक. इथे पाहण्याचा आपला एक स्वभाव आहे. कारण एखादा माणूस आकाशाकडे बघत बसला असेल तो काय बघतो, दुसरा बघतो, दोघं बघतात, तिसरा बघतो, चौथा बघतो, असे सगळे बघायला लागतात. काही दिसत नसतं आणि तो पहिला बघणारा गपचूप निघून जातो. हे सगळे वेड्यासारखे बघत असतात. असा आपला हा स्वभाव आहे बघण्याचा. म्हणून तो बघण्याचा स्वभाव आहे. त्या बघण्याला आपल्याला मर्यादा कशा घालायच्या ते कळलं पाहिजे. तिथे नुसतं वाहत नाही जायचं. ते वाहत जातं ते मन चंचलच राहणार, मन अस्थिर होणार आणि मनाला शांतता मिळत नाही. शेवटी मनाला शांती हवी आहे. जोपर्यंत मनाला शांतीचा अनुभव येत नाही तोपर्यंत आपल्याला समाधान मिळत नाही. लक्षात घ्या, शांत अवस्था ज्या मनाला आतून होती, म्हणजे बाहेरून नुसतं वरवर शांत नाही, गपचूप बसवून शांत नाही. काही लोक गपचूप बसलेले असतात पण मनामध्ये विचार त्याचे चालू असतात. आता त्या विचारांचा त्यांना त्रास अधिक होतो किंवा इतके विचार येतात की मन थकून जातं त्या विचारात. मग त्यासाठी आपल्याला हे विचार कमी 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 जर करायचे असतील तर ह्या मनाला म्हणजे स्वतः आपण जे आहोत ते आपण त्याला श्वासाकडे पाहायला शिकवायचं. म्हणून ही पहिली पायरी आहे की ती फक्त पाहत राहा आणि पाहता पाहता विचार आले तरी त्या विचारांकडे लक्ष द्यायचं नाही. जितका वेळ तुम्ही पाहाल तितके वेळ येणारे विचार हळूहळू इतके कमी होत जातील. काही वेळाने जसं सुरुवातीला तुम्हाला वाटलं ना काहीच विचार नव्हते तशी अवस्था परत ती जर आली की तुम्हाला मनाला शांतता मिळते. पहिला. दुसरी गोष्ट, अंतर्मनातून जे विचार बाहेर जातात त्यामुळे अंतर्मन आपलं स्वच्छ होतं. हा दुसरा प्रकार आहे. आपल्या अंतर्मनाला असं आपोआप स्वच्छ करता येत. अंतर्मनामध्ये अनेक पूर्वीचे संस्कार आहेत, त्याप्रमाणे चांगल्या वाईट भावना आहेत, धारणा आहेत, काही गोष्टी आपण केलेल्या आहेत त्याबद्दल आपल्याला कधी कधी चुकीच्या वाटतात, कधी बरोबर वाटतात. ह्या सगळ्या दृष्टीने आपण आपल्या विचारात गुंतलेलो असतो. त्यामुळे हे सगळे विचार स्वच्छ झाले पाहिजेत, म्हणजे मन स्वच्छ झालं पाहिजे. आणि मनातले सगळे विचार बाजूला बाहेर होण्यासाठी फक्त श्वासाकडे पाहण्याची एक प्रक्रिया सांगितली जाते. आणि त्या श्वासाकडे पाहता पाहता पुढची स्टेप मग पुढे एकदा करून बघा, मग पुढच्या स्टेपला जाते असं होतं. म्हणजे आता आपण गणपतीच्या नंतर येणार, म्हणजे 2 मंगळवार 3रा मंगळवारी आपल्याला परत सुरू होईल. त्यावेळेला मला वाटतं ज्यांना आपल्याला हे मन स्वच्छ व्हावं असं वाटतं तर तिथे नुसतं श्वासाकडे पाहण्याचा अभ्यास करायचा. म्हणजे स्टेप बाय स्टेप जर केला तर तो अधिक उत्तम होईल. म्हणून पाहणं शिकायचं आहे. पाहायचं काय, जे पाहाल त्याच्यावर कसलीच प्रतिक्रिया आपल्याकडे मनात निर्माण होत नसेल तर आपलं पाहणं स्थिर होईल. पण जे पाहतो त्याच्यातून जर मनामध्ये विचार येतात प्रतिक्रिया रूपाने त्यावेळेला आपलं मन अस्थिर होतं. हे पहिलं लक्षात ठेवा. स्टेप आहे आपल्याला. आपण अस्थिर का होतो किंवा आपण काळजीत का पडतो, चिंता का करतो, कारण ते वाहत जाण्याची आपली सवय आहे. म्हणजे वाहत जाण्याला जर सोडायचं म्हणजे तो भाग जर आपल्याला बाजूला करायचा असेल त्या मनाला वळण लावतो आपण. मनाला काय वळण लावतो, श्वासाकडे पाहून श्वासाबद्दल कसलाच विचार, श्वास गोरा आहे की काळा आहे माहीत, तिखट आहे की गोड आहे माहीत, कसलाच रंग नाही, रूप नाही, मग तसाच विचार नाही, फक्त येतोय आणि जातोय. आणि येतोय जातो पाहताना नुसतं तिथे पाहत राहायचंय. हे पाहताना दुसरा कसलाही विचार आपल्या मनात आला नाही पाहिजे. बघा लक्षात घ्या, विचार करायचा नाही हे पहिलं. फक्त श्वास पे श्वास पाहायचा, बोलायचं नाही, येतो जातो सांगावं लागतं. पण आपण स्वतः करताना काय बोलायचं नाही, येतोय जातो माहिती आहे, ते फक्त येतो जातो पाहत राहा. इथे महाराजांनी एक पुस्तकात सुंदर वर्णन केलेलं आहे की एक ब्रह्मराक्षस एका ऋषीला प्रसन्न झाला
आणि त्या ब्रह्मराक्षसाने मला सतत सांग तुला काय हवं ते मी आणून देणार, पण ज्या वेळेला माझं काम नसेल, म्हणजे मला तुला काम देता नाही आलं, मी तुला खाऊन टाकणार. तर ऋषीला आधी वाटतं अरे मस्त आहे, आता सगळं कामं तयार झालं, माझ्याकडे महाल बांधवला, सगळ्या सुखसोयी दिल्या, आता मागतोय ते देतोय, मागतो तो देतोय, आता शेवटी काय मागायचं हे त्याला लक्षात येईना. तो अरे बापरे आता ह्याला काय हात गिळून टाकेल मला. मग त्याला लक्षात आलं एक खांब देऊन, पुराचा मोठा खांबाल खांब असेल तसं उंच, त्यांना ते तुला काय मोठं, हा बस आता तू वर जा आणि खाली जा. म्हणजे त्याला काम दिलं ब्रह्मराक्षसाला, मी जे बोलत नाही तोपर्यंत तू वरपर्यंत जायचं खांबाच्या वरच्या टोकाला, खाली आता मला विचारू नको, मी सांगे पण. असं हे मन आपलं ब्रह्मराक्षसासारखं आहे. त्याला जर वळवायचं असेल तर श्वासाकडे पाहतो, श्वासावर तिकडचं परत बाहेरला परत बाहेरला परत, हे जर कामाला लावलं की हा ब्रह्मराक्षस आपोआप ब्रह्म व्हायला लागतो, लक्षात ठेवा. आणि म्हणून तिथे हे शास्त्र आहे विचारांचं, आणि तिथे आपल्याला स्थिर व्हायला, म्हणजे ही साधनेचा पहिला टप्पा आहे, लक्षात ठेवा. साधनेचे टप्पे पुढे भरपूर आहेत, पण पहिलाच टप्पा जर बरोबर नाही कळला, कच्चा राहिला, तर पुढच्या स्टेपला आपल्याला जाण्याचा काही अर्थ नसतो. म्हणून इथे परिपक्वता येण्यासाठी आपल्याला फक्त श्वासाकडे पाहायला शिका, ही पहिलीच पायरी जी आहे ती सगळ्यांनी मुद्दामून करा. 15 दिवसानंतर आपण जेव्हा भेटू, तर तुमच्यापैकी किती लोकांनी केलं ते विचारून मला सांगा. कारण दिवसातून तास 2 तास जर बसता आलं, एकदा बसायची सुरुवात झाली की तुम्ही 15 मिनिटात उठाल ते अर्धा तास बसाल, नंतर आणखी पाऊण तास लागेल. की एकदा तिथे मन रममाण व्हायला लागलं की कसलाही विचार येत नाही, नुसती शांतता अनुभवायला आली, तर त्या लेवलपर्यंत तुम्हाला पोचायचं आहे. ते एकदा झालं की मग पुढची पायरीवर जायचं कसं ते आपल्याला लक्षात घेता येईल. म्हणून मनाला शुद्ध करण्यासाठी जे करायचं आहे, जो मार्ग आहे, त्यालाच दिव्य साधना म्हटलं जातं. लक्षात, दिव्य साधना म्हणजे काय? मनामध्ये जे आज अशुद्धपणा आहे किंवा अभिमान आहे, अहंकार आहे, किंवा अनेक अनिष्ट असे विकार आहेत, त्यापासून मनाला जर मुक्त केलं तर हे जे मन हे अशुद्ध पातळी आहे वरनं शुद्ध पातळीवर त्याचं परिवर्तन होतं. आणि हे परिवर्तन होण्यासाठी आपल्याला हा मार्ग अगदी सोपा आहे. खरं सांगायचं कठीण काहीच नाही, नुसतं श्वासाला पाहायला काम कठीण काय, पण तुम्ही 15-20 मिनिटांपेक्षा जास्त बसा. सुरुवातीला कठीण वाटेल, उठूया काय, तर त्यावेळेला विचारात लक्ष नाही द्यायचं, बघतच बसायचं. मनातून विचारलं उठूया का, तरी तिथे लक्ष द्यायचं नाही, ऐकायचंच नाही, फक्त बसायचं. कमीत कमी अर्धा तास, पाऊण तास, 1 तास बसायची तेवढी कपॅसिटी आपल्याकडे आली पाहिजे. तिथे स्थिर म्हणून त्या लेवलला ज्यावेळी शांत वाटेल तरी तिथे शांतपणे बघत बसायचं. मग तुम्हाला जर पाऊण तास, 1 तास, 1.5 तास बसता आलं तर तुम्हाला रोज ह्या पद्धतीने अभ्यास केला तर 15 दिवसानंतर नेमकं काय होतं ते तुम्हीच तुमचा अनुभव सांगा, आणि त्याच्यानंतर आपल्याला पुढची पायरी काय ती शिकता येते. म्हणून हा जो अभ्यास आहे, हा अभ्यास मनाला वळवणार आहे. लक्षात ठेवा, मनाचं परिवर्तन करण्यासाठी ही साधना आहे, म्हणून तिला आकाश मार्ग म्हणतात. इतर मार्ग म्हणजे विचार आहेत किंवा दिव्य विचार किंवा नाम जप करा, प्रार्थना म्हणा, हे मनाला चांगल्या विचारांचं फिडिंग करण्यासाठी असतं. पण मनाला आधी आपलं मनपट बाजूला करायचं असेल, देहभाव बाजूला करायचा असेल, तर त्याला पहिल्यांदा या मनाला स्वतःलाच कळलं पाहिजे. आणि हे मन म्हणून जे आहे ते शरीरातून सतत जाणतं, असं जे आपण म्हणतो ते मुळात आहे जाणीव. त्या जाणीवेत हे देहभाव येतो, त्या जाणीवेला मन म्हणतात. हा देहभाव दूर करायचा आहे, पण त्याच्या अगोदर मनाला फक्त स्थिर होण्याचा अभ्यास केला पाहिजे, आणि त्याच्यानंतर पुढच्या पायरीकडे आपल्याला वळता येईल. आणि म्हणून पुढच्या वेळेला आठवण ठेवा कुठपर्यंत आपण आलो. पण हा अभ्यास सगळ्यांनी करावा, दुसरं काही करायचं नाही. झोपताना, सकाळी उठल्याबरोबर, मध्ये दुपारी, कोणत्याही वेळेला करू शकता, अगदी कोणत्या वेळेला. फक्त शक्य तितकं भाग एक लक्षात ठेवायचं की एकांतात असलं की 1 तास तरी कोणी तुम्हाला डिस्टर्ब करता कामा नाही. पण डिस्टर्ब समजा कोणी केलं, तुम्ही बसला आणि घंटी वाजली तर कटकट करत उठायचं नाही. काय लोकांना कळत नाही का आम्ही बसलोय म्हणून? कोणाला माहिती नसतं. शांतपणे उघडा काय असेल ते कारण परत जाऊन बसा, कळलं? मग तिथे काय पाप बीप लागणार नाही. ते मनाला आपण शुद्ध करण्यासाठी अभ्यास करतो आहोत, आणि त्यासाठी डिस्टर्ब झाला म्हणून काय डिस्टर्ब नाही व्हायचं. तिथे शांत मनानेच उठायचं आणि शांतपणे काय असेल ते कारण परत तिथे येऊन तो अभ्यास परत करायचा.
म्हणून दिवसातून किती वेळा बसतात, ज्याला आपल्याला मनाचं शुद्धीकरण फास्ट हवं असेल त्याने बऱ्याच वेळा बसलं पाहिजे. तुम्हाला जितका वेळ असेल पण 1 तास तरी कमीत कमी बसलं पाहिजे रोज. आणि तो अभ्यास प्रत्येकाने करायचा आहे. आणि मग त्यानंतर आपण पुढे मनाचं हे शुद्धीकरण कसं करायचं ते लक्षात घेता येईल. आणि म्हणून आज आपण झालंय ना वेळ, तर इथे आपल्याला ह्या मनाला वळवायला शिकायचं. साधना याचा अर्थ आहे मन जे विषयाशी संबंधित होऊन वाहतं आणि त्यामध्ये मनामध्ये जे अनेक अनिष्ट विचार जे येतात, राग, लोभ, मोह, मद, मत्सर, हे वाहण्यातून अधिक प्रगट होत असतात. त्याला जर आपल्याला बंद घालायचं असेल, बाण घालायचं असेल, तर ह्या मनाला शांत करणं हा त्याच्यावर दुसरा उपाय आहे. आणि हे शांत झाल्याशिवाय पुढे मार्ग मिळत नाही. माणूस रागावला तर तो काय करतो, अद्वा बोलतो, त्याचा विवेक निघून जातो. कारण तो नुसतं बडबड करत बसतो. त्याला काय आपण बोलतो, चांगलं बोलतो की वाईट हेही कळत नाही बऱ्याच वेळेला. म्हणून तिथे मनाला स्थिर करायला शिकलं पाहिजे. म्हणून ही जर एकदा प्रॅक्टिस प्रत्येकाला जमली तर कुठेही तुम्ही बसलात, आता ट्रेनमध्ये बसल्यावरच करता, चालताना करू नका, नाही तर पडाल कुठे जाऊन, कळलं ना. आणि अशा वेळेला जर डुलकी आली काही हरकत नाही. अशी एक वेळा तर कुठे आपण आहोत हे कळत नाही, अशाही लेवलला पोचतो तरी भीती नाही. तिथून परत आपण बरोबर येणार जागेवर आणि मग थोडा वाढा. आणि शक्य तितके शांतपणे सगळीकडे पाण्याचा अभ्यास करायचा. उगीच धावाधाव करायची नाही प्रत्येक ठिकाणी. म्हणून ही उपासना आहे. हा उपासनेचा मार्ग आपण हळूहळू कसा विकसित करायचा आहे हे लक्षात घेते. आज आपण तेच. हे ईश्वरा सर्वांना चांगली बुद्धी दे, आरोग्य दे, सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर्यात ठेव, सर्वांचं भलं कर, कल्याण कर, रक्षण कर आणि तुझे गोड नाम मुखात खंत राहू दे. सद्गुरुनाथ महाराज की जय.